नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आहे मिरचीचं झाड. छान अशा मिरच्या लागलेल्या आहेत. तर मिरचीचं झाड असो किंवा भेंडी असो, गुलाब असो, कुठलंही झाड असो, त्यासाठी मी कुठले खतं वापरते ते मी तुम्हाला आज सांगणार आहे, जेणेकरून आपल्याला कुठलंही रासायनिक खत वापरावं नाही लागणार आणि छान छान भाजीपाला आपल्याला भेटू शकतो. तर म्हणजे वांगं म्हणा किंवा फुलझाडं म्हणा किंवा फळझाडं म्हणा, आंब्याच्या झाडाला सुद्धा मी भरपूर प्रमाणात म्हणजे त्याच खताचं पाणी टाकत होते. आणि हे जे आहे आपले किचन गार्डन, त्याला पण मी नैसर्गिक खतच वापरत असते. खूप सारे आपल्याकडे वांगे आहेत, भेंडी आहे, दोडका आहे, गवार आहे, नाही का, कोथिंबीर आहे, अजून बरेच भरपूर भाज्या आहेत. पालक, आता मी पालक आणि आंबट भाजी लावलेली आहे. त्यासाठी तर हे बघा, हे आहे जास्वंदासाठी सुद्धा मी नैसर्गिक म्हणजे जे आपले सेंद्रिय खतं असतात तेच वापरत असते. जे मी घरी लिक्विड बनवत असते तेच वापरत असते. तर गुलाबाची झाडं आता उन्हामुळे आपण खतं कितीही वापरले तर त्याचं हे नाही, पण पाणी पाहिजे. तर उन्हामुळे गुलाबं पण थोडे झाले आणि गुलाबाचे भरपूर सारे झाडं आहेत. त्यामुळे तर एवढे सगळे झाडाला सगळं हे करणं पण अवघडच होतं, कारण ऊन खूप होतं यावेळेस. तर बघू शकता, हे आहे झेंडूचं झाड, किती छान आहे बघा. आणि फळझाडं किंवा कुठलंही झाडं असलं ना, तर गुलाब म्हणा, काही म्हणा, तर आपण घरच्या घरी जे खतं आपण बनवून देतो ना, तर त्याने खूप छान असा फायदा पण आपल्या झाडांना होतो आणि कुठलाही खर्च आपल्याला करावा लागत नाही. कारण आपण काही लई मोठे म्हणजे असं शेतीत वगैरे नाही, आपण हे आपले म्हणा बाल्कनीत म्हणा किंवा किचन गार्डन म्हणा किंवा नुसतं फुलं, जे फुलांचा बगीचा असतो गॅलरीत वगैरे, तर अशा झाडांना आपण साध्या सोप्या पद्धतीने, इथे आम्ही मिरचीचं बी टाकलेलं आहे आणि वांग्याचं आहे. तर गॅलरीत वगैरे आपण जे झाडं लावतो त्याच्यासाठी एक कुंडीत त्यांच्यासाठी छान छान असे छोटे छोटे जे खतं असतात, जे आपल्या घरगुती आपण बनवू शकतो. एकदम सोप्या पद्धतीने असतात आणि त्याचा फायदा पण भरपूर असतो. नाही का, फुटून यायला आणि कुठलेही म्हणजे आपल्याला त्याच्यापासून हे नाही, म्हणजे नुकसान नाही होत. तर असे आपण खतं वापरले पाहिजे. मी तेच वापरत असते. माझ्या याच्या अगोदरचे पण तुम्ही व्हिडिओ बघितलेले आहेत. मी कुठलंही रासायनिक खत वगैरे वापरत नाही. दोडका किंवा कुठलंही फळ, फूल आणि किचन गार्डन, तर हे ॲस्टरचे झाडं आहेत. हे सुद्धा पूर्ण शेणखतात आहे आणि मी इथे तोडलेले आहे पानं आणि मिरची. तर तुम्ही बघू शकता, मी हे सगळे जे खतं आहेत ना, तर हे वेगळ्या वेळेस वेगळे देत असते. तर याच्यातले जे मोहरी जर सोडली ना, तर बाकीचे खतं कधीही दिले तरी चालतात. मोहरी ही उष्ण असते, त्यामुळे फक्त थंडीच्या दिवसात आणि ह्या दिवसात पण थोडीफार दिली तर चालते. पेंड भेटते, पण आमच्याकडे पेंड भेटत नाही, म्हणून मी मोहरी फिरून त्याचं पाणी भिजवून 2 दिवस आणि मग मी मोहरीचं पाणी देत असते. हळदीचं पाणी पण आपण बुरशी वगैरे न लागो म्हणून देत असतो. आणि याचं जे पाणी आहे ना, चहा पावडरचं, तर तुम्ही ही चहा पावडर अशी नाही घ्यायची, जी आपण चहात उकळतो ना, ती नंतर वाळून ती चहा पावडर घ्यायची. आणि हे शेणखत आहे, हे शेणखत असं लगेच शेण ताजं नाही टाकायचं झाडांना. शेणखत हे मुरू द्यावं लागतं, म्हणजे जुनं पाहिजे असतं शेणखत, मग ते द्यावं लागत असतं. आणि हे आहे लिंबोळी पावडर, ही मी घरी पण बनवत असते आणि घरी नाही बनवणं शक्य झालं तर विकत पण आणत असते. तांदळाचं पाणी तर एकदम फायदेशीर आहे गुलाब आणि कढीपत्त्याच्या झाडाला. तुम्ही नक्की टाकून बघा, इतके छान कढीपत्त्याचं झाड होतं. मी परवाच व्हिडिओ टाकलेला आहे, तर खूप छान असं. आणि केळीची जी सालं आहेत, ही 5 दिवस पाण्यात भिजू घालायची आणि नंतर त्याचं पाणी तुम्ही गुलाबाच्या झाडाला द्यायचं. आपण तर उपवास वगैरे काही असलं तर आपण केळी घरातच आणतो ना, तर 4-5 कुंड्या जर असेल तर वेगळ्या वेळेस द्यायचं. ह्या वेळेस एका कुंडीला द्यायचं 4-5 केळाची सालं, दुसऱ्या वेळेस दुसऱ्या कुंडीला द्यायची. तर हे आहे माझं वेस्ट किचन जे खत मी बनवते ना, तर ते खत आहे. हे एकदम छान असं खत आहे. इतके म्हणजे मी जे झाडांना खत दिलेलं आहे ना, तेव्हापासून म्हणजे पाऊस झाल्यानंतर इतकी छान झाडं फुटलेली आहेत ना. आणि आहेत ताक, तर मी नुसतं ताक देत नाही, मी याच्यात राख मिसळत असते. माझ्याकडे गौरीची राख असते, तर आता नसते कोणाकोणाकडे शक्य, माझ्याकडे असते म्हणून मी या ताकात गौरीची राख काढून आणि मग ते झाडाला देत असते. तर एवढे सगळे खतं मी वेगळे वेळेस वेगळे देत असते. तर नक्की देऊन बघत जा छोट्या छोट्या कुंड्यात ह्याचं चहा पावडरचं पाणी. जर तुम्ही अशी चहा पावडर वापरत असाल तर थोडीशी वापरा,
जर तुम्ही उकळलेली जी चहाची असते ती जर वापरली तर मग ती कधी वापरली तरी चालते, कारण तेवढी स्ट्रॉंग नसते त्यामुळे. तर अशा प्रकारे आपण हे नैसर्गिक खतं आपल्या कुंडीतल्या झाडांना म्हणा किंवा जे आपण गार्डनमध्ये असतात जमिनीतल्या झाडांना दिलं तरी चालतं. खूप छान अशी झाडं आपली फुटून येतात. गुलाब असो, जास्वंद असो आणि शक्यतो कुंडीतल्या झाडांनाच लिक्विड खताचे म्हणजे नाही का आपण देऊ शकतो. कारण जमिनीतले जे झाडं असतात त्याला भरपूर सारं हे भेटतं जमिनीतून. पण कुंडीतल्या झाडाला आणि ज्यावेळेस तुम्ही खतं देताल त्यावेळेस कुंड्या आधी उकरू म्हणजे जे कुंडी असो किंवा आळा असो ते छान प्रकारे खुरप्याने तुम्ही किंवा काठीने असं मोकळं करून द्या. त्याच्या मुळ्या मोकळ्या होऊन द्या, हवा लागून द्या, त्याला हवा पिऊन द्या 1 दिवस आणि मग त्याला तुम्ही हे खत द्या. तर तुम्ही बघू शकता मी हे घेतलेलं आहे राख आणि याच्यात मी टाकणार आहे ताक. कारण मी नेहमी हे मी दोन्ही प्रमाणातच देत असते. तर माझ्याकडे थोडंसं ताक राहिलं होतं कढी बनवून, तर मी ते थोडंसंच आता मी एकच बादली बनवलेली आहे. आणि आम्ही आंब्याला भरपूर वेळेस आंब्याला खूप वेळ दिलं होतं, कारण कैरी अजिबात आणि बार अजिबात गळत नाही. जर आपण हे पाणी आंब्याला दिलं तर अजिबात गळत नाही. आणि बाकीच्या झाडांना पण हे पाणी खूप फायदेशीर असतं. गुलाब म्हणा किंवा कुठलंही म्हणा, खूप छान असं हे असतं. तर नक्की तुम्ही पण देऊन बघा. आणि जमिनीतल्या झाडांना पण देत असते मी. आणि भाजीपाल्याला पण हे पाणी म्हणजे फ्लावर म्हणा किंवा पत्ताकोबी म्हणा, दोडका म्हणा, कुठल्याही भाजीपाल्याला जर तुम्ही हे खत दिलं ना, तर हे जे पाणी दिलं ना, तर खूप छान असा फायदा आपल्या झाडाला होतो आणि गुलाबाला तर होतोच होतो. आणि फळझाडांना पण देत असते. आणि कुठलाही कढीपत्ता असो, कुठलंही असो, सर्व झाडांना मी हे पाणी देत असते. तर आज माझ्याकडे थोडंच होतं म्हणून मी थोडंच बनवलेलं आहे. नंतर मी जास्त जेव्हा बनवते तेव्हा पूर्ण झाडांना देत असते. तर हे बघू शकता तुम्ही इथे काकडीचा वेल उगवलेला आहे. तर बघूया आता त्याला कशाप्रकारे काकडी लागते. तर अशा प्रकारे मी माझ्या गार्डनला नैसर्गिक खतं देत असते, सेंद्रिय खतं देत असते, वेगळ्या वेळेस देत असते. तर नक्की तुम्ही पण देऊन बघा जर शक्य असेल तर. शक्य तर असणारच आहे, कारण कुठूनही बाहेरून वस्तू आणायची नाही, याची सगळी आपल्या घरातच असते. तांदळाचं पाणी आपण जेव्हा भात बनवतो त्यावेळेस धुतले तर ते पाणी टाकायचं आहे. त्यामुळे तांदळाचाही नाश होत नाही आणि झाडं पण आपले छान येतात. चहा पावडरचं पण तसंच आहे, केळीचं पण तसंच आहे. हळद फक्त आपल्याला एक्स्ट्रा म्हणजे द्यावी लागते. आणि बाकीचे जे मोहरी फिरवून द्यायची असते. जर पेंड भेटली तुमच्याकडे तर पेंड अतिउत्तम, पण ती पण प्रमाणातच द्यावी लागते. त्याचं पण एक प्रमाण असतं. जशी कुंडी असेल तसं तुम्हाला मोहरीचं पाणी म्हणा किंवा पेंडीचं पाणी द्यायचं असतं. तर बघू शकता तुम्ही इथे पण एक गुलाब आहे, इथे कांद्याची टलपरं वगैरे पुरलेली आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे मी पाणी देऊन घेतलेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि असे खतं नक्की तुम्ही देऊन बघा. चला आपण भेटू परत. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.